मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। राज्य मंत्रिमंडळात वादग्रस्त मंत्र्यांच्या जागी नवीन मंत्री नेमण्यासंदर्भात चर्चा सुरू असताना हा दौरा होत असल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आलंय। या दौऱ्यात अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचं कळतंय। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे। तसंच राज्यात खातेबदलाचेही संकेत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे काही मंत्र्यांचे खाते बदल केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली। महायुतीतील ज्येष्ठ नेत्यांसोबत बोलून हा निर्णय जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय। यानंतर एक मोठी बातमी बघूयात। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच वर्षी होणार आहेत। डिसेंबर महिन्याच्या आधी या निवडणुका होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून यासाठी जोरदार तयारी सुरू आहे। वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिली। दरम्यान सर्वात प्रथम मिनी विधानसभा संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदा निवडणुका होतील। त्यानंतर नगर परिषदेच्या आणि सर्वात शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकांची तयारी सध्या युद्धस्तरावर सुरू केली आहे। आणखी एक मोठी बातमी। गेल्या काही दिवसांपासून एकत्र सत्तेत असलेले महायुतीतले 3ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करतायत। ठाणे, पुणे आणि नागपूर यासारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये 3ही पक्ष महायुती म्हणून लढणार नाहीत अशी चर्चा आहे। या शहरांमधील राजकीय परिस्थिती बघता महायुतीतले 3ही पक्ष आमने-सामने येणार आहेत। विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली। त्यामुळे आगामी काळात या निवडणुका अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे। राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी बीओटी मॉडेलद्वारे अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत। राज्य सरकारनं बीओटी म्हणजेच बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर या मॉडेलद्वारे पायाभूत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे खासगी क्षेत्राचा सहभाग वाढणार असून रस्ते, पूल, महामार्ग आणि इतर मोठ्या प्रकल्पांना वेग येणार आहे। सरकारच्या या पावलामुळे विकास कामांना आर्थिक बळकटी मिळणार असून निधी अभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे। मोठी बातमी। कोकणात गौरी गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। एसटी बसेसच्या एकेरी दिशेच्या गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ मागे घेण्यात आलेली आहे। कोकणात गणपती निमित्तानं जाण्यासाठी चाकरमानी एसटीचं ग्रुप बुकिंग करतात। मात्र एका दिशेच्या आरक्षणामुळे एसटीला तोटा होत असल्याचं कारण देत या आरक्षणावर 30% भाडेवाढ करण्यात आली होती। एसटी बसेसची 30% भाडेवाढ झाल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजी होती। अखेर कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ अखेर मागे घेण्यात आलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरचं 30% भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे। बिलकुल मी स्वतःच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सकाळी बोललो आणि जी काय वाढ केलेली आहे ती रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आणखीन एक मोठी बातमी। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात थेट राज्यमंत्र्यांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची तस्करी सुरू होती। या ट्रकमधून 64,72,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणी 7 आरोपींना ताब्यात घेतलंय। विशेष म्हणजे या ट्रकच्या समोरील भागावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचं नाव लिहिण्यात आलं होतं। हा ट्रक पुण्यातील हडपसर इथून नागपूरकडे निघाला होता। अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात विद्यार्थिनींच्या अंगावर कार घातल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात घडलेला आहे। भोगावती महाविद्यालय कुरकली इथून गावी जाण्यासाठी एसटीची वाट पाहत विद्यार्थिनी उभ्या होत्या। विद्यार्थिनींच्या घोळक्यात अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात कार घातली। अपघातामध्ये राधानगरी तालुक्यातील प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झालेल्या आहेत। अपघातानंतर या अल्पवयीन मुलांनी घटनास्थळी गाडी न थांबवता गाडी भोगावतीच्या दिशेने सुसाट पळवली। दरम्यान उपस्थित असणारे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांनी कारचा पाठलाग करून पकडलं। या प्रकरणी चालकासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलेलं आहे।
कोल्हापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे. अल्पवयीन मुलांची स्टंटबाजी मुलींच्या जीवावर बेतलेली आहे. एकीचा मृत्यू झालाय. मुलांनी स्टंटबाजीच्या नादात या मुलींच्या अंगावर कार घातली आणि त्यामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे.